सध्या आपण नव्या करारातले एक छोटंसं पावलाचं पत्र याचा अभ्यास करत आहोत, जे पत्र प्रेषित पावलाने जेलमध्ये असताना लिहिलेलं आहे. आणि ते जरी जवळजवळ 2000 वर्षापूर्वी लिहिण्यात आलं तरी प्रत्येक काळात आणि आजही त्याच्यातला विषय लागू आहे. खरं तर कलसे हे टर्की देशातलं एक छोटंसं गाव होतं. आज ते उद्ध्वस्त स्थितीत आहे आणि त्या ठिकाणी प्रभू येशूची एक मंडळी स्थापन झालेली होती. पावलाने जरी त्यांना पत्र लिहिलं तरी ह्या मंडळीची स्थापना पावलाच्या द्वारे झालेली नव्हती. आपण पाहिलं पहिल्या अध्यायाच्या 7व्या वचनामध्ये की एपाफ्रास नावाचा एक माणूस ज्याने रोममध्ये पावलाचा संदेश ऐकला आणि जो प्रभू येशूकडे वळला, तो त्याच्या देशाला गावाला गेला कलसे येथे, आणि मग त्याने येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली आणि त्याच्याद्वारे ही मंडळी स्थापन झाली. कालांतराने असं झालं की त्या मंडळीमध्ये यहुद्यातून आलेले लोक होते, विधर्म्यातून आलेले होते, आणि कालांतराने त्यांच्यामध्ये काही खोटं शिक्षण देणारे लोक येऊन त्यांना अस्थिर करू लागले, तसं आजही होत आहे. आणि त्यांचं प्रामुख्याने असं शिक्षण होतं की येशू ख्रिस्त हा देव नाही आहे, तो अनेक देवांपैकी एक देव आहे. ते असंही सांगत होते की गूढ विद्या, गूढ ज्ञान, दैवी ज्ञान हे देखील आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्लस ख्रिस्त पुरेसा नाही, अशा प्रकारचं विविधतेचं शिकवण यहुद्यातून आलेले लोक म्हणत होते की मोशेचे विधी नियमशास्त्र आपण पाळले पाहिजे आणि शाबात आणि ते सणवार वगैरे पाळले पाहिजे, ज्या गोष्टी खायला नाही सांगितल्या त्या वर्ज्य केल्या पाहिजे वगैरे वगैरे. आणि म्हणून एक गोंधळ निर्माण झालेला होता. आणि एपाफ्रास हा तरुण ज्याच्याद्वारे या मंडळीची स्थापना झाली, त्याला हे प्रॉब्लेम हँडल करता येत नव्हते. म्हणून त्यांनी ठरवलं की रोम येथे पावलाकडे जाऊन त्याची भेट घ्यायची, मंडळीत झालेले प्रॉब्लेम सांगायचे आणि त्याच्यावर चर्चा करून परत मंडळीत येऊन हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आणि म्हणून हा एपाफ्रास पावलाकडे गेला. पण तिथे गेल्यानंतर पावलाच्या ज्या जेलमध्ये तो होता तिथे गेल्यानंतर यालाही अटक झाली. त्याने सर्व सविस्तर हकीकत सांगितली की कशा प्रकारचे प्रॉब्लेम कलसे येथील मंडळीत चालू आहे, खोटं शिक्षण चालू आहे. आणि हे लोक हे सांगत होते की पाऊल हा खरा प्रेषित नाही आहे, आम्ही पण प्रेषित आहोत, आम्हाला पण स्वप्न आणि दृष्टांत झालेले आहेत, आम्हाला एक दिव्य अनुभव आहे. आता हे किती आजकालच्या सारखं आहे नाही का? आज यूट्यूबवर, फेसबुकवर तुम्ही बघता की लोकांना दैवी अनुभव आलेले, स्वर्गात गेलेले, नरकात गेलेले असे अनुभव आपण ऐकतो की जे म्हणतात की देव आमच्याशी बोलला, आम्हाला येशू ख्रिस्ताने दर्शन दिलं. आणि म्हणून लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. देवाच्या वचनाकडे वळण्याऐवजी ते स्वतःचे अनुभव, स्वतःला काही एक्स्ट्रा नॉलेज आहे, काही दैवी ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते सांगत आहे. आणि बऱ्याच लोकांना असं आवडतं, शास्त्र आवडत नाही, परंतु अनुभव कोणाला काय आले, कुणी काय स्वर्गात पाहिलं, काय दिसलं, नरकात पाहिल्यावर काय दिसलं, असे प्रकारचे अनुभव हे आवडतात, थ्रिलिंग एक्सपिरियन्सेस. आणि हे लोक येऊन अशा प्रकारे ही मंडळी अस्थिर करत होते. आणि त्या मंडळीच्या प्रॉब्लेमला उत्तर म्हणून, कारण पाऊल तुरुंगात असल्यामुळे तो जाऊ शकत नव्हता, त्यांच्या समस्या जेव्हा सांगण्यात आल्या त्या समस्यांचं उत्तर म्हणून हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे. हे 4 अध्यायाचं छोटंसं पत्र आहे. आणि आज आपण 9व्या वचनात पोहोचलेलो आहोत. आणि ह्या सिरीजचं नाव आहे ख्राइस्ट ऑल इन ऑल, ख्रिस्त सर्वाहून श्रेष्ठ. आणि आजच्या संदेशाचं टायटल आहे ज्ञान आणि बुद्धी, विजडम अँड अंडरस्टँडिंग, ज्ञान आणि बुद्धी. आणि शास्त्रभाग आहे कलसे 1 वचनं 9 ते 14, कोलोशियन्स 1:9-14. आता पावलाचं प्रार्थनेचं जीवन, पावलाने नव्या करारातल्या बऱ्याचशा मंडळ्या स्थापन केल्या आणि बऱ्याच वेळा तो जेलमध्ये बंद असत, परंतु त्यावेळेस देखील देवाचं कार्य बंद नव्हतं, देवाचं वचन बंद नव्हतं. तो त्या मंडळीसाठी, त्या लोकांसाठी प्रार्थना करत असे
आणि बरेचसे पत्र त्यांनी जेलमधून लिहिलेले आहे. त्यापैकी जेलमधून लिहिलेलं हे पत्र आहे कलसेकरास पत्र. आणि वचन 9 ते 14 पहिल्या अध्यायाच्या आपल्याला पावलाची प्रार्थना आढळते की तो या कलसे येथील मंडळीच्या लोकांसाठी काय प्रार्थना करत होता, काय मागत होता, कशा प्रकारे मध्यस्थी करत होता. आपण ज्यावेळेस दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो तेव्हा आपण काय प्रार्थना केली पाहिजे, काय मागितलं पाहिजे, ही एक मॉडेल प्रेयर, एक प्रार्थनेचा, मध्यस्थीच्या प्रार्थनेचा नमुना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर पहिली गोष्ट, प्रार्थनेची चिकाटी, द पर्सिस्टन्स ऑफ पॉल्स प्रेयर. वचन 9 तो असं लिहितो, यावरून आम्हीही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी प्रार्थना व विनंत्या केल्याशिवाय राहत नाही. म्हणजे बघा, जरी एवढ्या ठिकाणी तो जात होता, एवढ्या मंडळ्या स्थापन झाल्या होत्या, तरी प्रत्येकासाठी त्याची प्रार्थना होती. तो म्हणतो पहिल्या दिवसापासून की आम्ही जेव्हा ऐकलं की तुम्ही ख्रिस्ताकडे वळलात, तुमच्यासाठी प्रार्थना व विनंती केल्याशिवाय राहत नाही. ती अशी की, आणि मग कशासाठी तो प्रार्थना करतो ते सांगतो. म्हणजे पहिल्या दिवसापासून तर ज्या दिवशी हे पत्र लिहिलं त्या दिवसापर्यंत, तर त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाऊल मंडळांसाठी आणि देवाकडे वळलेल्या ख्रिस्ती लोकांसाठी प्रार्थना करत होता. प्रभू येशूने एक दाखला सांगितला. त्याच्या अगोदर त्याने लूक 18:1 मध्ये असं म्हटलेलं आहे की मनुष्याने सर्वदा प्रार्थना करावी आणि थकू नये किंवा निराश होऊ नये. लूक 18:1. आणि मग त्यानंतर त्याने एका विधवेचा दाखला सांगितला की कशा रीतीने ती त्या जजकडे, त्या न्यायाधीशाकडे जात होती दाद मागायला, परंतु तो ऐकत नव्हता. परंतु त्याच्या सतत जाण्याने त्याने एक दिवशी ऐकलं आणि तिला न्याय मिळवून दिला. तिने जर धीर सोडला असता तर हे झालं नसतं. परंतु ते त्या न्यायाधीशाकडे दाद मागत राहिली आणि न्याय मागत राहिली. तिने पाठपुरावा केला, तिने धैर्य सोडलं नाही. तसं आपणही धैर्य सोडायचं नसतं. तर 9व्या वचनात आपल्याला पाऊलाच्या प्रार्थनेची चिकाटी पाहायला मिळते, द पर्सिस्टन्स ऑफ पॉल्स प्रेयर. आणि ज्यावेळेस हे मंडळी स्थापन झाली, ज्यावेळेस एपफ्रास ही बातमी घेऊन आला की मंडळीमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा कलसे येथील मंडळी स्थापन होऊन जवळजवळ 10 वर्ष झालेली होती. त्या काळामध्ये चर्च बिल्डिंग नव्हत्या. लोक एकमेकांच्या घरी किंवा एखाद्या सार्वजनिक ठिकाणी येऊन भक्ती करत होते. परंतु हे चर्च एक हाऊस चर्च होतं. हे घरामध्ये ही मंडळी एकत्र येत होती. तर पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहतो की पाऊलाच्या प्रार्थनेची चिकाटी, की पाऊल 10 वर्षापर्यंत त्यांच्यासाठी प्रार्थना करत राहिला. बघा, नंतर आपण वाचतो की तो कशासाठी प्रार्थना करत होता. तो म्हणतो की आम्ही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी प्रार्थना व विनंत्या केल्याशिवाय राहत नाही. ती अशी की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे. कशासाठी पाऊल प्रार्थना करीत होता. दुसरा पॉइंट, द पेटिशन ऑफ पॉल्स प्रेयर. प्रार्थनेची विनंती, पाऊलाच्या प्रार्थनेची विनंती. कशासाठी तो विनंती करत होता. पहिली गोष्ट म्हणतो की तुम्ही देवाच्या सर्व ज्ञानाने व बुद्धीने भरावे, की देवाविषयीचं, येशू ख्रिस्ताविषयीचं पूर्ण ज्ञान तुम्हाला मिळावं. तुम्ही अर्धवट राहू नये. ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने भरावे, की देवाची इच्छा काय आहे, काय नाही. आणि हे ज्ञान म्हणजे जगी ज्ञान, क्वालिफिकेशन नाही. हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं ज्ञान. आता ही गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळेस हे पत्र लिहिण्यात आले त्यावेळेस त्या मंडळीजवळ फक्त जुना करार हे बायबल होतं. नवा करार आणि शुभवर्तमान त्यावेळेस लिहिले जात होते. पण आपलं सौभाग्य आहे, आपण इतके धन्य आहोत की आपल्याला जुना आणि नवा करार उपलब्ध आहे,
किती जणांना समजतंय मी काय बोलतो? त्यांच्याजवळ पहिल्या शतकातल्या मंडळीजवळ अर्धच बायबल होतं, फक्त जुना करार. कारण नवा करार आणि पौल आणि पेत्र आणि योहान त्यावेळेस पत्र लिहित होते, ते नंतर ते शास्त्र म्हणून ऍड होणार होते. आणि पौल त्यांच्यासाठी प्रार्थना करतो की देवाच्या सर्व ज्ञानाने त्यांनी भरावे, देवाच्या इच्छेसंबंधी ज्ञानाने. म्हणजे देवाची इच्छा काय आहे त्यांच्या जीवनासाठी, हे ज्ञान म्हणजे देवाविषयीचं सत्य, प्रभू येशू ख्रिस्ताविषयीचं सत्य, ह्या ज्ञानाने भरावे. आता हे जर ज्ञान त्यांना मिळालं, देवाविषयीचं जर ज्ञान झालं, येशू ख्रिस्ताविषयी ज्ञान झालं, देवाची इच्छा जर माहीत झाली, तर काय होईल? बघा, पौलाची प्रार्थना काय होती आणि तुमची आणि माझी प्रार्थना एकमेकांसाठी काय असते? ज्या प्रेयर रिक्वेस्ट असतात, ज्या अडचणी असतात, कोणी आजारी असतं, आपण अशा गोष्टींसाठी प्रार्थना करतो. आता ते करू नये किंवा चुकीचं आहे असं मी म्हणत नाही, पण ॲक्च्युली मध्यस्थी करताना कशासाठी आणि काय मागायचं असतं हे महत्वाचं आहे. तर दुसरी गोष्ट आपण पाहतो की प्रार्थनेची विनंती पौलाची ही होती की देवाची इच्छा काय ह्याविषयीचं त्यांना ज्ञान व्हावं. कारण जोपर्यंत देवाची इच्छा काय आहे माहीत नाही, जोपर्यंत देवाविषयीचं पूर्ण ज्ञान नाही, तोपर्यंत कोणी आपल्याला काही सांगून फसवू शकतं. आणि आज ते चाललेलं आहे. चर्चेचा टाइम प्रेज अँड वर्शिप आणि इतर ॲक्टिव्हिटीज अँड प्रोग्राम अँड ॲक्टिव्हिटीजमध्ये आहे. पाळक लोक ॲक्टिव्हिटीज प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत आणि वचनाचा स्टडी करायला टाईम नाही आहे, म्हणून लोक मंडळी अस्थिर आहे. म्हणून खोटं शिक्षण वाढतं आणि लोक अशा खोट्या शिक्षकांकडे जातात, अशा लोकांच्या नादी लागतात. याचं कारण हे आहे. आता प्रार्थना, पौल त्यांच्यासाठी काय प्रार्थना करत होता? तिसरा पॉइंट, प्रार्थनेची शक्यता. प्रार्थनेने काय शक्य होणार होतं की अशी जर मागितलं, ही जर प्रार्थना केली की सत्याविषयीचं, देवाविषयीचं ज्ञान त्यांना मिळावं, तर काय होणार होतं? आपल्याला जर देवाविषयीचं ज्ञान त्याच्या वचनातून मिळालं तर काय होतं, काय होऊ शकतं? बघा, द पॉसिबिलिटीज ऑफ प्रेयर. तिसरा पॉइंट, प्रार्थनेची शक्यता. आता कलस्से येथील मंडळीचे लोक जर प्रभू येशू विषयीच्या ज्ञानाने आणि बुद्धीने जर भरले, देवाच्या इच्छेसंबंधीचं जर ज्ञान त्यांना झालं, त्यांना जर कळलं की देवाची इच्छा नेमके काय आहे, ते काय होईल? 5 गोष्टी होतील असं तो सांगतो. 5 थिंग्स, 5 गोष्टी तो सांगतो की देवाचं जर ज्ञान आपल्याला झालं तर आपल्याला मिळू शकतं. 5 थिंग्स दॅट वी कॅन रिसीव्ह. पहिली गोष्ट, पहिला पॉइंट, की आपण देवाला संतुष्ट करू शकतो. जर तुम्ही लिहित असाल तर त्या 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट ही आहे, वचन 10 मध्ये. वचनात बघा, जे लिहित नाहीत त्यांनी, कलस्से 1 आणि वचन 10 या ठिकाणी तो म्हणतो की यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष होण्याकरता त्याला शोभेल असे वागावे. म्हणजे जर देवाविषयीचं ज्ञान आपल्याला झालं तर काय होतं की आपण त्याला शोभेल असं वागतो. आपलं आचरण हे योग्य प्रकारचं होतं. कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं हे आपल्याला कळतं. आणि त्याने काय होतं की आपण देवाला संतुष्ट करू शकतो. म्हणून पहिला पॉइंट, 5 गोष्टीपैकी पहिली गोष्ट ही की आपण प्रभूला संतोष होऊ शकतो किंवा देवाला संतुष्ट करणारे जीवन आपण जगू शकतो. ही पहिली गोष्ट. आणि याविषयी इफिस 4:1, फिलिप्पी 1:27 आणि पहिले थेसलोनिके 2:12 मध्ये देखील हेच सांगितलेलं आहे. मी परत एकदा ते रेफरन्सेस सांगतो, लिहून घ्या. इफिस 4 आणि 1, फिलिप्पी 1:27 आणि पहिले थेसलोनिके 2 आणि वचन 12 या ठिकाणी पौल सांगतो की जसं तुम्ही प्रभू येशूला स्वीकारलं तसं त्यामध्ये चाला. चाला म्हणजे तशा प्रकारचे जीवन जगा, तशा प्रकारची तुमची वर्तणूक किंवा वागणूक असावी की योग्य प्रकारची वर्तणूक. तो म्हणतो की प्रभूला शोभेल असे तुम्ही वागावे. आणि हे कधी होतं? ज्यावेळेस आपल्याला प्रभूला काय आवडतं काय नाही आवडत हे समजतं तेव्हा. आणि म्हणून देवाविषयीचं ज्ञान हे आवश्यक आहे. आणि जितकं अधिक आपण प्रभूला ओळखतो, जितकं अधिक आपल्याला प्रभूविषयीचं ज्ञान होतं, तितकं अधिक आपण त्याला संतुष्ट करू शकतो, खुश करू शकतो. जितकं अधिक तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखता, तितकं अधिक तुम्हाला कळतं की त्यांना काय आवडतं काय नाही, कसं आपण त्यांना खुश करू शकतो किंवा संतुष्ट करू शकतो.
म्हणून पहिली गोष्ट, जर देवाचं ज्ञान आपल्याला मिळालं तर 5 गोष्टी होतात. त्याच्यापैकी पहिली गोष्ट काय, की आपण प्रभूला संतोषणारे जीवन जगू लागतो. आपण त्याला शोभेल असे वागू लागतो. दुसरी गोष्ट 10व्या वचनात सांगितलेलं आहे, वचन 10 मध्ये, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे. दुसरी गोष्ट की आपण फळं देऊ लागतो, आपण फलद्रूप होतो, प्रोडक्टिव्ह, म्हणजे आपण निष्फळ किंवा निष्क्रिय राहत नाही. आणि देवाची इच्छा आहे की आपण फळ द्यावं. प्रभू येशूने देखील सांगितलं की देव पित्याची इच्छा आहे की आपण फळ द्यावं, आपण निष्फळ राहू नये. म्हणजे जे काही कार्य, जे काही आपण करतो त्याच्यात आपण यशस्वी व्हावं, फलद्रूप व्हावं. म्हणून दुसरी गोष्ट, देवाविषयीचं ज्ञान जर आपल्याला मिळालं तर काय होतं, आपण फलद्रूप होतो. वी बिकम फ्रूटफुल, वी कॅन प्रोड्यूस फ्रूट. आता फळ देणं म्हणजे काय? फळ देणं म्हणजे जे काय आपण देवाचं कार्य देवासाठी करत आहोत किंवा जे काय आपण करत आहोत त्याच्यात आपण यशस्वी होणं, निष्फळ न होणं. आता नव्या करारामध्ये फळ देण्याविषयीचे 5 प्रकारचे फळं सांगितलेले आहेत. 5 काइंड्स ऑफ फ्रूट्स इन द न्यू टेस्टमेंट. पहिलं फळ म्हणजे आपलं चारित्र्य किंवा कॅरेक्टर, आपण जे आहोत ते. फ्रूट इज कॅरेक्टर, व्हॉट यू आर. गलातिकरास पत्र 4, 22 आणि 23 मध्ये आत्म्याचे फळं सांगितलेले आहेत. प्रीती, धीर, सहनशीलता, ममता, चांगुलपणा वगैरे वगैरे. म्हणजे फळ म्हणजे की आपलं कॅरेक्टर किंवा आपलं वर्तणूक, आपण कोण आहोत ते, हे एक प्रकारचं फळ आहे. दुसऱ्या प्रकारचं फळ आपण काय करतो ते. रोमकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 22वा वचन या ठिकाणी दुसऱ्या प्रकारचं फळ सांगितलेलं आहे. सेकंड काइंड ऑफ फ्रूट की जे आपण देऊ शकतो. रोमकरास पत्र 6 आणि वचन 22 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, परंतु आता तुम्ही पापापासून मुक्त होऊन देवाच्या दास झाल्यामुळे तुम्हाला पवित्र करण्याची फलप्राप्ती झाली आहे. पवित्रीकरणाची फलप्राप्ती अंडरलाईन करा. म्हणजे पवित्र जीवन जगणे हे एक फळ आहे. शुद्ध जीवन जगणं हे एक फळ आहे. पहिलं फळ चारित्र्य, दुसरं फळ आपण शुद्ध पवित्र जीवन जगणे, जगासारखं इतरांप्रमाणे नाही. तिसरं जे फळ आहे ते आपल्याला इब्री लोकास पत्र याचा 13व्या अध्यायामध्ये आढळतं. हिब्रूज 13 अँड वर्स 15. इब्री 13 आणि 15 मध्ये आणखी एक प्रकारचं फळ सांगितलेलं आहे. आपण वाचू इब्री 13 आणि 15. यावरून आपण त्याच्याच द्वारे म्हणजे प्रभू येशूच्याच द्वारे देवाला उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा. म्हणजे बघा, उपकार मानणं हा एक यज्ञ आहे, सॅक्रिफाईस आहे. उपकार स्मरण रूपी यज्ञ निरंतर अर्पावा. हा यज्ञ त्याचे नाव स्वीकारणाऱ्या ओठांचे फळ असं आहे. ओठांचे फळ अंडरलाईन करा. हे आणखी एक प्रकारचं फळ की आपण जे स्तुती स्तवन करतो, आपण जे आभार मानतो, उपकार मानतो, हे सुद्धा एक फळ आहे. आणि म्हणून आपण साक्षीला वेळ देतो की ही एक संधी आहे, एक देवाचा गौरव करण्याची. स्तुती स्तवनाला का वेळ देतो की हे तुमच्या ओठांचं फळ आहे की जे तुम्ही देवाला अर्पण करू शकता गीताच्या द्वारे, साक्षीच्या द्वारे. तर आणखी एक प्रकारचं, तिसऱ्या प्रकारचं फळ म्हणजे ओठांचं फळ, इब्री 13 आणि 15. आता आणखी एक प्रकारचं फळ, चौथ्या प्रकारचं जे फळ आहे ते आपल्याला फिलिप्पीकरास पत्रात आढळतं. फिलिप्पी 4 आणि वचन 16 आणि 17 या ठिकाणी आणखी एका फळाबद्दल पाऊल लिहितो. फिलिपियन्स 4:16-17. तो म्हणतो की मी थेसलिकात होतो तेव्हाच माझ्या गरजेसाठी तुम्ही एकदाच नाही 2दा पैसे पाठवले. म्हणजे 2दा ह्या मंडळीने, फिलिप्पीच्या मंडळीने पाऊलाला पैसे पाठवून मदत केली. आणि वचन 17, मी दानाची इच्छा धरतो असे नाही, तर तुमच्या हिशोबी जमा होणारे फळ बहुत व्हावे अशी इच्छा धरतो. जमा होणारे फळ अंडरलाईन करा. फिलिप्पी 4:17 मध्ये. म्हणजे जे काय आपण देवाच्या सेवकांना, देवाच्या कार्याला देतो ते सुद्धा एक फळ आहे. फ्रूट इज कॉन्व्हर्सेशन, फ्रूट इज कॉन्ट्रीब्युशन्स, है ना. की जे आपण देतो ते सुद्धा एक प्रकारचं फळ आहे.
जे दशांशार्पणे तुम्ही देता ते एक फळ आहे. ह्या बाबतीत पण आपण फळ द्यावं ही देवाची इच्छा आहे. आणि मग 5व्या प्रकारचं फळ जे नव्या करारात आणि शास्त्रात सांगितलेलं आहे ते हे. पहिल्याने नीतिसूत्रे 11 आणि वचन 30 आपण वाचूया. प्रॉव्हर्ब्स 11:30 या ठिकाणी एक प्रकारचं फळ सांगितलेलं आहे. नीतिसूत्रे 11 आणि वचन 30. प्रॉव्हर्ब्स 11:30. धार्मिकांचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जीवास वश करतो. जो ज्ञानी असतो तो जीवास वश करतो किंवा जिंकतो, म्हणजे आत्मे जिंकतो. म्हणजे आत्मे जिंकणं, लोकांना देवाकडे वळवणं, देवाकडे आणणं हे एक प्रकारचं फळ आहे. रोमकरास पत्र 1 आणि 13 मध्ये आपण पाहतो, पौल रोमकरांना लिहिताना तो काय म्हणतो आपण पाहूया. रोमन्स 1:13. आत्मे जिंकणे हे एक फळ आहे. आणि या ठिकाणी तो त्यांना काय लिहितो बघा. रोमकरास 1 आणि वचन 13. पौल असं लिहितो, बंधुजन हो, जशी इतर विदेशी लोकात मला फलप्राप्ती झाली. फलप्राप्ती हा शब्द अंडरलाईन करा. जशी इतर विदेशी लोकात मला फलप्राप्ती झाली, म्हणजे मी विदेशांना वचन सांगितलं, सुवार्ता सांगितली आणि त्यांच्यातून काही लोक वळले, देवाकडे आले, तशी तुम्हातही व्हावी म्हणून मी पुष्कळदा तुमच्याकडे येण्याचा बेत केला. म्हणजे त्याला हे म्हणायचं आहे की ज्यावेळेस मी रोमला येईल, तुम्हाला भेटायला येईल, त्यावेळेस रोममधून देखील अनेक आत्मे देवाकडे वळतील, अनेक आत्मे देवाकडे वळतील माझ्याद्वारे. म्हणजे आत्मे जिंकणं हा एक फळ. तर अशा 5 प्रकारचे फळं आपल्याला नव्या करारात आढळतात. तर देवाचं ज्ञान, सत्याचं ज्ञान प्राप्त झाल्यावर काय होतं की आपण फळदायी होतो, फ्रुटफुल ख्रिश्चन्स. आपण निष्फळ नुसते हिरवेगार राहत नाही, तर फळ देतो. तर तिसरी गोष्ट आपण पाहतो की देवाच्या ज्ञानात जर आपण वाढत गेलो तर काय हो. 10 वचन बघा, कलोसे 1 आणि 10. कोलोशियन्स 1:10. तो म्हणतो, आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. 10व्या वचनाचा शेवटचा पाठ, की देवाच्या ज्ञानात आपण वाढत जातो. म्हणजे जेव्हा आपण देवाच्या वचनाने, देवाचा आत्मा आपल्याला शिकवतो, आपल्याला समजायला लागतं, तर त्याच्यात जर आपण वाढत राहिलो तर काय होतं की देवाच्या ज्ञानात, आत्मिक ज्ञानात आपली वाढ होते, स्पिरिच्युअल ग्रोथ. तिसरी गोष्ट काय होती की वी प्रोग्रेस इन नॉलेज. आत्मिक ज्ञानात वाढ. तिसरा पॉइंट तो म्हणतो की मी तुमच्यासाठी अशी प्रार्थना करतो की देवाचं ज्ञान आणि बुद्धी, देवाची इच्छा तुम्हाला समजावी. कारण देवाविषयीचं ज्ञान झाल्यावर काय होईल की आपण फळ देऊ नव्हे, एवढंच नव्हे तर आपण त्याच्या ज्ञानात आपल्या वाढत जाऊ. आपण अज्ञानी राहणार नाही, आपण चुका करत राहणार नाही, है ना. आपण घडी घडी असं का झालं, देवाने तसं का केलं, असं का नाही झालं असं म्हणणार नाही. आपल्याला रायटिंगमध्ये माहीत असेल की शास्त्रात देवाने काय सांगितलं, ब्लॅक अँड व्हाईटमध्ये, है ना. पण ज्यांना माहीत नाही ते सारखे प्रश्न विचारत असतात, सांगा मग देवाने असं का केलं, तसं का नाही झालं. हे कशामुळे? वचन, देवाची इच्छा माहीत नसते म्हणून जोपर्यंत इच्छा माहीत नसते, कोणी आपला गैरफायदा घेऊ शकतं, काही सांगू शकतं, ना काही आपल्याला खरं वाटू शकतं. पण जर सत्याचं ज्ञान असलं तर आपण फसू शकत नाही आणि त्या ज्ञानात आपली वाढ होत जाते. ज्याला आहे, ज्याच्याजवळ आहे त्याला दिलेलं आहे. जर ज्ञान आहे आणि इच्छा आहे अधिक प्राप्त करण्याची, देव अधिक प्रकटीकरण देईल. पण इंटरेस्ट नाही, इच्छा नाही, काहीतरी गडबड करून कुठंतरी काहीतरी करण्याची इच्छा असेल तर आहे त्याच लेवलला आपण वर्षानुवर्ष लावू. तर ही तिसरी गोष्ट की आपण देवाच्या ज्ञानात, इन्क्रीजिंग इन द नॉलेज ऑफ गॉड. चौथी गोष्ट, देवाचं ज्ञान, सत्याचं ज्ञान प्राप्त होईल झाल्यावर काय होऊ शकतं. 11 वचन बघा, कलोसे 1 आणि वचन 11. सर्व प्रकारची सहनता किंवा सहनशीलता व धीर ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी. म्हणजे 2 गोष्टी तो सांगतो, सहनशीलता आणि धीर. आणि या 2 गोष्टी कधी आवश्यक असतात माहिती आहे का? ज्यावेळेस आपण एखाद्या टेन्शनमधून, प्रॉब्लेममधून जात असतो
तेव्हा जेव्हा आपल्याला वाटतं की पटकन का होत नाही, पटकन देव उत्तर का देत नाही, झटकन अमुक गोष्ट का होत नाही, त्यावेळेस आपण काही करू शकत नाही, कोणी काही करू. त्यावेळेस काय आवश्यक असतं की धीर धरून वाट पाहणे, आणि तेच सगळ्यात अवघड आहे. बस स्टॉपवर, रेल्वे स्टेशनवर गाडी लेट आहे, वाट पाहत राहणं सगळ्यात अवघड गोष्ट आहे. लोक चिडलेले जातात, वैतागतात. तसं ज्यावेळेस प्रार्थनेचे उत्तर मिळत नाही, मनासारखं होत नाही, मर म्हणून किंवा एवढे धावपळ करून होत नाही, वेटिंग, त्यावेळेस काय असतं की वेटिंग पिरियड असतो, आणि तो पिरियड महत्वाचा असतो. पण काय असतं माहिती आहे का, तिकीट काढलेलं असतं म्हणून जरी लेट झाली तरी थांबणंच आहे आणि आपल्याला जाणंच आहे. किती जणांना समजते, तुम्ही आणि मी तिकीट काढलेलं असल्यामुळं, देवाच्या असल्यामुळं काहीच करू शकत नाही, थांबणंच आहे आणि देवाच्या टायमिंगने चालणंच आहे. आपण किती वैतागलो, किती चिडलो, किती आमच्यासारख्यांना किंवा देवाला दोष दिले, तरी वेटिंग, पण वेटिंग पिरियडमध्ये काय महत्वाचं आहे, सहनशीलता आणि धीर. आणि आपल्यामध्ये सहनशीलता आणि धीर उत्पन्न करण्यासाठी काही वेळेस देव आपल्याला वेटिंगवर ठेवतो, होल्ड ऑनवर ठेवतो. जसं आपण फोन केला, काही वेळेस कोणीतरी आपल्याला होल्डवर ठेवतो आणि आपण वाट बघतो. कदाचित आज काही जण तुम्ही होल्डवर असाल, देवाने होल्डवर ठेवलं असेल, प्रार्थना केली, विश्वास धरला, पण झालेला नाही. काय झालेलं आहे, होल्डवर आहे. धीर धरा, सहनशीलता ठेवा, अस्वस्थ होऊ नका, सैतानाला तुम्हाला वेडं करू देऊ नका, स्वतः डिस्टर्ब होऊ नका, दुसऱ्यांना डिस्टर्ब करू नका, विश्वासात स्थिर राहा. म्हणून चौथी गोष्ट काय होते, देवाचं ज्ञान प्राप्त झाल्यावर, की आपण कठीण परिस्थितीत देखील टिकू शकतो. आपण धैर्य सोडत नाही, आपण म्हणत नाही मी आता चर्चला जाणार आहे, मी शास्त्र वाचणार आहे, काय फायदा, मी एवढा केलं तेवढा केला. नाही, आपण टिकून राहतो, आपण धैर्य सोडत नाही. कधी, जर ज्यावेळेस आपल्यामध्ये धीर असतो तेव्हा, ज्यावेळेस आपल्यामध्ये सहनशीलता असते तेव्हा. आजकाल लोकांना सहनशीलता राहिलेली नाही आहे ना. प्रार्थनेमध्ये सुद्धा ते पटकन पाहिजे, नाही झालं तर दुसऱ्या चर्चला, दुसऱ्या ब्रदरकडे, दुसऱ्या सेवकांकडे, पटकन उत्तर कुठं मिळतं. म्हणजे धीर आणि सहनशीलताची आज किती आपल्याला गरज आहे नाही का. पण देवाविषयीचं ज्ञान, वचनाचं ज्ञान झालं तर आपण कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही वातावरणात आपण सहन करू शकतो, धीर धरू शकतो. वी कॅन परसिव्हिअर अंडर प्रेशर चीअरफुली. आणि तो काय म्हणतो बघा, 11 वचन, सर्व प्रकारची सहनता व धीर ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी. 11व्या वचनात आणखी एक गोष्ट बघा, कलस्से 1 आणि 11, तो म्हणतो सर्व प्रकारची सहनता व धीर ही तुम्हास आनंदासह प्राप्त व्हावी. म्हणजे धीर धरताना, सहन करताना त्याच्यात तुम्ही आनंद करावा. आता धीर आणि सहनशीलतेचं उत्तम उदाहरण शास्त्रात जर पाहिलं तर योब आहे, यिर्मया संदेष्टाचं आहे. परंतु आनंदासह कोणी सहन केले तर ती फक्त एकच व्यक्ती आहे, आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याने धीर धरून, सहनशीलता सहन करून हे सर्व काही आनंदाने केलं. आणि हे पाऊल म्हणतो की कलस्से येथील मंडळीला प्राप्त व्हावं. जरा विचार करा. आणि मग 5वी गोष्ट, जर आपल्याला देवाचं ज्ञान झालं, जर आपल्याला सत्याच्या ज्ञानात आपण जर वाढत गेलो, देवाच्या वचनाच्या ज्ञानात, तर काय होऊ शकतं. 12वं वचन बघा, आणि ज्याने आपल्याला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याचे उपकार स्मरण करावे. पित्याचे उपकार स्मरण करावे, हे अंडरलाईन करा. म्हणजे 5वी गोष्ट की आपण देवाचा आभार मानू लागतो योग्य प्रकारे. वी कॅन प्रेज गॉड करेक्टली. आपण योग्य कारणासाठी, योग्य रीतीने देवाचा आभार मानू शकतो. कोणत्याही परिस्थितीत आपण कृतज्ञ असतो, आपण कुरकुर करत नाही. आणि मग कोणत्या गोष्टीसाठी आपण देवपित्याचे आभार माने किंवा उपकार स्मरण करावे. 4 गोष्टी तो सांगतो की 4 गोष्टी अशा आहेत की ज्याच्याबद्दल आपण देवपित्याचे उपकार स्मरण करावे. पहिली गोष्ट 12 वचन बघा, ज्याने आपल्याला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याचे उपकार स्मरण करावे. म्हणजे आपण त्या वतनाच्या लायक नव्हतो,
विभागी होण्याजोगे नव्हतो, पण त्याने केलं. म्हणजे त्याने ही हॅज क्वालिफाईड अस, त्याने आपल्याला लायक किंवा पात्र ठरवलं. ही पहिली गोष्ट, म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजे. दुसरी गोष्ट 13व्या वचनात तो म्हणतो, त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. म्हणजे दुसरी गोष्ट तो म्हणतो की आपण एकेकाळी अंधकाराच्या सैतानाच्या राज्यात होतो, त्याने आपल्याला तिथून काढून प्रकाशाच्या देवाच्या राज्यात आणलेलं आहे. म्हणजे आपली सुटका केली अंधकाराच्या सत्तेपासून, सैतानाच्या राज्यातून. त्याने सुटका केली, म्हणून आपण त्याचे आभार मानले पाहिजे. 13व्या वचनातच की आपण अंधकाराच्या सत्तेत होतो आणि आता प्रकाशाच्या सत्तेत किंवा राज्यात आहोत. म्हणजे आपलं स्थलांतर केलेलं आहे. ही हॅज रिलोकेटेड अस, आपल्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आणलेलं आहे. आज आपण त्या अंधकाराच्या सत्तेत नाहीत. आणि चौथी गोष्ट तो म्हणतो आपण कशासाठी देवपित्याचे उपकार स्मरण करावे. वचन 14, त्या पुत्राच्या ठायी आपल्याला मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा प्राप्त झालेली आहे. चौथी गोष्ट, देवपित्याचे का उपकार स्मरण करावे, कारण त्याने आपल्याला मुक्त केलेलं आहे, त्याने आपल्या पापांची क्षमा केलेली आहे म्हणून. आणि हे सर्व जेव्हा आपल्याला कळतं की त्याने हे सर्व आपल्यासाठी केलं, तेव्हा आपण त्याचे उपकार मानल्याशिवाय राहत नाही का. म्हणजे कृतज्ञता. तर अशी ही प्रार्थना पावलाची कलसेकरांसाठी होती, आणि हीच प्रार्थना आज माझी तुमच्यासाठी आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.